ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ. काल आपण ऐकलं की भगवंतांनी रुक्मिणीचं हरण केलं आणि द्वारकेत पोचल्यावर उभयतांचा वैदिक विवाहही संपन्न झाला. त्यानंतर त्यांना प्रद्युम्न नावाचा पुत्र झाला. पूर्वजन्मात प्रद्युम्न कामदेव होता. शंकर भगवंतांनी त्यांचं भस्म केलं आणि तो अनंत नाग झाला. कामदेवाची पत्नी रती हिनं महादेवाची प्रार्थना केली आणि महादेवाने तिला वरदान दिलं की पुढच्या जन्मात कामदेव वासुदेवाच्या घरी रुक्मिणी नंदन म्हणून रूप धारण करेल. तोच हा कामदेव कृष्णाचा पुत्र प्रद्युम्न म्हणून आलेला होता. 10 दिवसाच्या प्रद्युम्नला त्याच्या पूर्वजन्मीच्या शत्रूनं म्हणजे शंभरासुरानं पळवलं आणि समुद्रामध्ये फेकून दिलं. समुद्रामध्ये मोठ्या माशाने एका बालक प्रद्युम्नला गिळलं आणि तो मासा एका कोळ्याने पकडला आणि शंभरासुराला भेट म्हणून दिला. पाकशाळेत जेव्हा त्या माशाला कापलं तेव्हा त्यामधून सुंदर बालक बाहेर आलं. कामदेवांची पत्नी रतीला आपला पती शंभरासूरच्या महालात जन्म घेणार आहे हे समजल्यामुळं ती मायावती बनून शंभरासुराच्या महालात काम करू लागलेली होती. तिनं ह्या बालक प्रद्युम्नचं पालनपोषण केलं आणि लवकरच प्रद्युम्न युवक झाला. तेव्हा रतीनं आपलं खरं रूप प्रकट केलं आणि सर्व घटना त्याला सांगितली. त्याला हेही सांगितलं की द्वारकेमध्ये त्याची आई रुक्मिणी त्याच्यासाठी अत्यंत व्याकुळ झालेली आहे. त्यानंतर रतीनं महामाया नावाची विद्या प्रद्युम्नला शिकवली आणि त्याद्वारे प्रद्युम्ननं शंभरासुराचा वध केला. रतीला बरोबर घेऊन शेकडो रमणी निवास करीत असलेल्या उत्तम अंतपुरात पत्नीसह प्रवेश केला. प्रद्युम्नला पाहताच त्या सगळ्या जणी त्याला श्रीकृष्ण समजून संकोचानं इकडं तिकडं लपून राहिल्या. नंतर हळूहळू त्या स्त्रियांना समजलं की हे श्रीकृष्ण नाहीत, कारण त्यांच्यापेक्षा त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे. तेव्हा त्या चकित होऊन अत्यंत आनंदाने त्या सुंदर दाम्पत्याजवळ आल्या. तेव्हा तिथं रुक्मिणी आली आणि तिला आपल्या हरवलेल्या मुलाची आठवण झाली आणि पुत्रप्रेमानं तिच्या स्तनातून दूध स्त्रवू लागले. रुक्मिणी विचार करायला लागली की हा कमलासारखे डोळे असलेला पुत्र कुणाचा आहे? कोणत्या भाग्यवान स्त्रीनं याला जन्म दिला असेल? याला ही कोण पत्नी म्हणून मिळाली आहे? माझा लहान मुलगा हरवला होता, त्याला सुतिका ग्रहातूनच पळवलं होतं. तो जर कुठे जिवंत असेल तर त्याचं वय आणि त्याचं रूप ह्याच्यासारखंच किंवा हाच तो मुलगा असेल ज्याला मी गर्भामध्ये धारण केलं होतं, कारण मला त्याच्याबद्दल खूपच प्रेम वाटायला लागलंय आणि माझा डावा हात सुद्धा हालत आहे. रुक्मिणी असा विचार करत होती त्याच वेळी श्रीकृष्ण देवकी वसुदेवांच्यासह तिथं आले आणि नारदही त्यावेळेला प्रकट झाले. नारदांनी सर्वांना प्रद्युम्नचं हरण होण्यापासूनची कथा सांगितली. नारदांच्या तोंडून या सर्व आश्चर्यकारक घटना ऐकून कृष्णाच्या अंतपुरातील स्त्रिया आश्चर्यचकित झाल्या आणि पुष्कळ वर्षेपर्यंत हरवल्यानंतर परत आलेल्या प्रद्युम्नचं मेल्यानंतर पुन्हा जिवंत होऊन आल्याप्रमाणे कौतुक करायला लागल्या. द्वारकेतील लोकांना जेव्हा समजलं की हरवलेला प्रद्युम्न परत आला आहे, तेव्हा ते म्हणायला लागले की ती ही भाग्याची गोष्ट आहे की हा मुलगा जणू मरून परत जिवंत होऊनच आलेला आहे. प्रद्युम्न सर्व बाबतीत श्रीकृष्णांच्या प्रमाणच असल्यामुळं त्याच्या मातांना सुद्धा तो पतीच वाटत असे आणि त्यांच्या मनात मधुर भाव उत्पन्न होत असे. कारण प्रद्युम्न हा मुळात स्मरण होताच चंचल मन करणारा कामदेवच होता. त्यात तो त्रिभुवन सुंदर श्रीकृष्णांचं प्रतिबिंब होता. प्रद्युम्न समोर दिसल्यावर असं होणं स्वाभाविकच होतं. तर मग त्यांना पाहून अन्य स्त्रियांची अवस्था काय होईल हे कशाला सांगायला पाहिजे? शुकमुनी सांगतात, राजन,
सत्राजितानं श्रीकृष्णांच्यावर खोटाच आळ घेतला होता. त्या अपराधाचं परिमार्जन करण्यासाठी त्यांनी स्वतः सेमंतक मण्यासह आपली कन्या श्रीकृष्णांना दिली. हे ऐकून परीक्षित राजाने विचारलं, ब्रह्मन, सत्राजितानं श्रीकृष्णांचा कोणता अपराध केला होता? त्याला सेमंतक मणी कुठून मिळाला होता? आणि त्यांनी आपली कन्या श्रीकृष्णांना का बरं दिली? हे ऐकून शुकमुनी म्हणाले, राजन, सत्राजित हा सूर्यनारायणांचा परमभक्त होता, परममित्र होता. सत्राजितच्या भक्तीनं प्रसन्न होऊन सूर्यनारायणांनी सत्राजिताला सेमंतक मणी दिला होता. रोज या मण्यातून 8 बार सोनं स्त्रवत असे. ज्या ठिकाणी या सेमंतक मण्याची पूजा होत असे तिथं ग्रहपीडा, रोगराई, महामारी, मानसिक व्यथा, कोणत्याही मायेचा उपद्रव होत नसे. असा हा अत्यंत तेजस्वी मौल्यवान सेमंतक मणी गळ्यात धारण करून सत्राजित एक दिवस द्वारकेत गेला. तेव्हा सर्वांचे डोळे दिपले. दूतांनी श्रीकृष्णाला सांगितलं की आपल्याला भेटायला सूर्यनारायण आलेले आहेत. तेव्हा हसून श्रीकृष्ण म्हणाले, अहो, समंतक मणी गळ्यात धारण केलेला सत्राजित येतोय. सत्राजित आणि श्रीकृष्णांची भेट झाली आणि तो परत निघाला. त्या श्रीकृष्ण म्हणाले, समंतक मणी अत्यंत मौल्यवान आहे. तेव्हा हा मणी सुरक्षित राहण्याच्या दृष्टीनं तू हा मणी राजा उग्रसेन यांना खजिन्यात ठेवण्यासाठी देऊन टाक. परंतु सत्राजितानं भगवंतांच्या या आज्ञेचा मान राखलाच नाही आणि सेमंतक मणी आपल्या भावाला म्हणजेच प्रसेन याला दिला. एक दिवस प्रसेन सेमंतक मणी गळ्यात घालून घोड्यावरून द्वारकेला फिरून वनात गेला, पण तो घरी परतलाच नाही. कारण वनात एका सिंहानं घोड्यासह प्रसेनला मारलं. त्या सिंहाला जामवाननं मारलं आणि तेथील सेमंतक मणी जामवान घेऊन गेला. सत्राजितानं प्रसेनचा शोध घेतला, पण प्रसेन आणि समंतक मणी सापडलाच नाही. तेव्हा तो अत्यंत दुःखी झाला आणि आपल्या एका बरोबरच्या मित्राला म्हणाला, श्रीकृष्णानंच प्रसेनला मारून समंतक मणी घेतलेला असणार, पण हे कुणाला बोलू नकोस. सत्राजितचं हे बोलणं ऐकून लोकही आपापसात तेच कुजबुजू लागले. जेव्हा लोकांचं हे बोलणं श्रीकृष्णाच्या कानावर पडलं तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. आपल्यावर आलेला हा कलंक कसा दूर करायचा याचा ते विचार करायला लागले. कारण बलराम दादांना सुद्धा यामध्ये श्रीकृष्णाचाच काहीतरी हात आहे असं वाटायला लागलेलं होतं. आपला दादासुद्धा आपल्यावर संशय घेत आहे. यामुळे अत्यंत व्यथित झालेल्या श्रीकृष्णाने आपल्यावर आलेला हा कलंक दूर करण्याचा निश्चय केला. समंतक मण्याच्या चोरीचा आळ कृष्णावर मुद्दाम केलेला आहे. यामध्ये राजकारण आहे. जेव्हा तुम्ही समाजामध्ये जास्ती प्रसिद्ध व्हायला लागता तेव्हा काही लोकांचे हितसंबंध दुखावतात. त्यामुळे हे दुखावलेले लोक जनतेच्या मनामधून तुम्हाला उतरवण्यासाठी असं काहीतरी कारस्थान करतात. खरं म्हणजे या प्रकरणात अक्रूर सुद्धा सामील आहे, पण भागवतकार त्याबद्दल मौन पाळतात. चांगली कामं करणाऱ्यांना सावध करण्यासाठी चांगल्या लोकांनी अशा परिस्थितीत न घाबरता कसं उभं राहावं हे शिकवण्यासाठी हा प्रसंग भागवतात आलेला आहे. अशा प्रसंगी धैर्यानं तोंड दिलं आणि कलंक दूर केला तर मात्र जनमानसातील तुमची प्रतिमा अधिकच उजळते एवढं नक्की. श्रीकृष्णाने समंतक मणी शोधण्याकरता आपल्यासोबत काही मित्र घेतले. त्यातील काही मित्र पावलांच्या ठशावरून माग काढू शकत असत. प्रसेन ज्या घोड्यावरून आलेला होता त्या घोड्याच्या पायाच्या ठशावरून कृष्ण आणि त्याचे मित्र अशा ठिकाणी पोचले की जिथं घोड्याची पावलं ठसे उमटलेलेच नव्हते आणि सिंहाचे ठसे उमटलेले होते. मग सिंहाच्या ठशांचा मागोवा घेत घेत सर्वजण एका सिंहाच्या गुहेत गेले. तर तिथं त्यांना मृत सिंहाचे, मृत घोड्याचे तसेच प्रसेनचे काही अवशेष सापडले, पण तिथं काही समंतक मणी नव्हता. उलट वेगळेच मोठे ठसे होते. मग सर्वजण त्या मोठ्या ठशांचा मागोवा घेत घेत एका गुहेपाशी पोचले आणि ते सगळेजण एका ठिकाणी थांबून घाबरून बसले. सगळे म्हणाले, अरे बापरे, ही तर जामवानची गुहा आहे. जामवानच्या गुहेत गेलेला कुणीही जिवंत बाहेर येत नाही. त्यामुळं श्रीकृष्णासह
गुहेत जायला कुणीही मित्र त्याचा तयार होईना. शेवटी श्रीकृष्ण म्हणाला, मला एकट्यालाच आता गेलं पाहिजे, कारण कलंक माझ्यावर आहे. मी आत जातो. खूप अंधारातून आत गेल्यावर एक लहान मुलगा सेमंतक मणीशी खेळताना श्रीकृष्णाने पाहिला आणि श्रीकृष्ण त्या मुलाजवळ गेले. परका माणूस बघितल्याबरोबर त्या मुलाची दाई ओरडायला लागली. तेव्हा आतनं जामवान धावत धावत आले आणि श्रीकृष्णांना मारायला लागले. श्रीकृष्ण आणि जामवानांचं 28 दिवस युद्ध चालू होतं. झाडं मारून झाली, दगड मारून झाले, शेवटी ते एकमेकांशी मुष्टियुद्ध करायला लागले. शेवटच्या दिवशी जामवानाने भगवंतांना ओळखलं. मागील अवतारात श्रीरामांच्या बरोबर मल्लयुद्ध करण्याची जामवानाची इच्छा भगवंत पुढील अवतारात पूर्ण करीन असं म्हणालेले होते. त्यामुळं श्रीकृष्ण अवतारामध्ये भगवंतांनी जामवानाची मल्लयुद्धाची कामना पूर्ण केली होती. जामवानाला अत्यंत वाईट वाटलं. आपण भगवंतांच्यावर अनेक प्रहार केले, याबद्दल तो अत्यंत शर्मिंदा झाला. श्रीकृष्णाने जामवानाला इथं का आलो ह्याचं कारण सांगितलं. समंतक मण्यामुळं आपल्यावर कलंक लागलाय हे सांगितलं. तेव्हा जामवानाने आपली मानसकन्या जामवतीच्या हाती समंतक मणी दिला आणि जामवतीसह समंतक मणी भगवान श्रीकृष्णांना अर्पण केला. श्रीकृष्णाच्या बरोबर गेलेले सगळे मित्र जामवानाच्या गुहेबाहेर 12 दिवस थांबले आणि निराश होऊन शेवटी द्वारकेला परतले. घडलेला सगळा प्रसंग त्यांनी सगळ्यांना सांगितला. तेव्हा श्रीकृष्णाच्या चिंतेने सगळे द्वारकावासी अत्यंत व्याकुळ झाले. वसुदेव देवकींनी दुर्गादेवीला साकडं घातलं की श्रीकृष्ण सुखरूप लवकर परत यावेत आणि देवीने आशीर्वाद देता क्षणी जामवतीसह श्रीकृष्ण द्वारकेत आले. सगळ्यांना आनंदी आनंद झाला. श्रीकृष्णाने ताबडतोब राजदरबार भरवला आणि सत्राजितला बोलून घेतलं. घडलेल्या सर्व गोष्टी क्रमानं सर्वांना सांगितल्यावर जामवानाकडून मिळालेला समंतक मणी बलराम दादांच्या हस्ते सत्राजितला दिला. सत्राजित मात्र या प्रसंगानं अत्यंत लज्जित झाला. आपण विनाकारण श्रीकृष्णांना कलंक लावण्याचा प्रयत्न केला याची त्याला अतिशय खंत वाटायला लागली आणि मग मात्र सत्यराजितनं पूर्ण विचार करून श्रीकृष्णाला आपली कन्या सत्यभामा समंतक मण्यासह अर्पण केली. तेव्हा हसून श्रीकृष्ण म्हणाले, सत्यराजित, हा समंतक मणी आपल्याजवळच ठेवावा, मात्र त्याचं फळ मात्र आम्हाला द्यावं. रोज 8 भार सोनं खजिन्यात जमा करावं. यानंतर श्रीकृष्ण बलरामदादा हस्तिनापूरला गेलेले असताना सत्यराजितची हत्या करून शतधन्वानं समंतकमणी चोरला आणि हे सांगण्यासाठी सत्यभामा स्वतः हस्तिनापूरला गेली. तेव्हा बलरामदादा श्रीकृष्ण द्वारकेला परतले आणि समंतकमणी याचा शोध घ्यायला लागले. हे समजताच भयभीत झालेल्या शतधन्वानं तो मणी अक्रूरांच्याकडे दिला आणि शतधन्वा पळायला लागला. श्रीकृष्ण बलरामानं शतधन्वाचा पाठलाग करून त्याला ठार मारलं, पण त्याच्याजवळ मणी मात्र मिळाला नाही. श्रीकृष्णाने बलरामदादाला मणी मिळाला नाही असं सांगितलं, पण बलरामदादाने श्रीकृष्णावर विश्वास ठेवला नाही. बलरामदादा तिथनं मिथिला नरेशांच्याकडे गेले. श्रीकृष्ण द्वारकेला आले तेव्हा अक्रूर भीतीनं द्वारका सोडून काशीला गेलेले होते. श्रीकृष्णाने त्यांचा शोध घेऊन त्यांना द्वारकेला बोलून घेतलं आणि श्रीकृष्ण म्हणाले, काका, शतधन्वा आपल्याकडं समंतक मणी देऊन गेल्याचं मी चांगलं जाणतो, पण उत्तराधिकाराच्या दृष्टीने तो मणी माझ्या मुलाच्या मालकीचा आहे. सध्या तो मणी आपल्याजवळच राहू देत. माझ्याजवळ समंतक मणी नाही यावर बलरामदादांचा विश्वास नाही, म्हणून आपल्याजवळचा समंतक मणी एक वेळ सगळ्यांच्या समोर दाखवा आणि माझ्याविषयी असलेला सगळ्यांचा संशय दूर करावा. त्यानंतर अक्रूराने वस्त्रात गुंडाळून लपवलेला समंतक मणी सगळ्यांना काढून दिला. श्रीकृष्णाने तो समंतक मणी भर सभेत सर्वांना दाखवला आणि आपल्यावरील कलंक दूर केला. श्रीकृष्णाने समंतक मणी अक्रूर काकांनाच परत दिला आणि सांगितलं, ह्यातून मिळणारं सोनं रोज खजिन्यात जमा करत जावं. असं हे समंतक मणी आख्यान जो ऐकतो
त्यावर येणारे कलंक दूर होतात. गोपाळ कृष्ण भगवान की जय. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ.